श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, आजपर्यंत तुम्ही जे काही सोसलंय ते पाहून काळजाला छिद्र पडलं असेल. किती रात्री तुम्ही एकटे शांतपणे रडला आहात, किती वेळा स्वतःला आरशात पाहून माझंच नशीब असं का असा प्रश्नही विचारलाय. हे फक्त तुम्हाला आणि त्या अंतर्यामी ईश्वरालाच ठाऊक आहे. विश्वासाने दिलेली साथ आणि बदल्यात मिळालेली फसवणूक, रक्ताच्या नात्यातील फिरवलेली पाठ आणि अहोरात्र मेहनत करून सुद्धा पदरी आलेली निराशा तुम्ही मुकाट्याने सहन केली आहे. पण मेष राशीचा जातकांनो, आता डोळे पुसा आणि ताठ मानेने उभे राहा, कारण येत्या रविवारपासून तुमच्या वनवासाचा शेवट होण्याची वेळ आली आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आलेलं हे वादळ तुम्हाला बुडवण्यासाठी नाही, तर तुम्हाला सोन्यासारखं झळाळून निघण्यासाठी आलंय. तुम्ही आजवर खूप सोचलंय, कधी रिकामी तिजोरी तर कधी लोकांचे विषारी टोमणे. पण आता विश्वास ठेवा, कारण येत्या रविवारी तुम्हाला ही परिस्थिती मुळापासून बदलवणार आहे. खुद्द जेजुरीच्या खंडोबाचा येलकोट तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि संकटाचा नायनाट करण्यासाठी घुमणार आहे. गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराने दिलेला एक हात आहे. गुरुजी म्हणतात की रविवारी आकाशात असा काही ग्रहयोग जुळून येत आहे, जो तुमच्या नशिबाचे बंद कुलूप सुद्धा उघडेल. ही वेळ तुमचं आयुष्य पालटण्याची आहे, म्हणून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण त्यामध्ये तुमच्या भाग्याचा टप्पा ठरलेला आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यामागे एक अत्यंत गूढ आणि भीतीदायक कारण हे सुद्धा आहे. जर तुम्ही हा अर्धवट सोडला व्हिडिओ, तर तुम्ही केवळ 7 चमत्कारच नाही, तर खंडोबाचा तो विजयी मंत्र आणि गुरुजींनी सांगितलेली ती अघोरी बाधा नाशक उपाय गमावून बसाल. तुमच्या नशिबात येत्या रविवारपासून अशा काही घटना घडणार आहेत, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तुमचं हरवलेलं हसणं किंवा तुमची गेलेली प्रतिष्ठा परत मिळवून देण्याची जबाबदारी आता नियतीने घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक या व्हिडिओचा प्रत्येक शब्द एक चमत्कार तुमच्या जुन्या जखमावर फुंकर घालेल. शेवटच्या क्षणापर्यंत जोडून राहा मित्रांनो, कारण हीच तुमच्या विजयाची 7 चमत्कारी बदलाची सुरुवात आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील पहिल्या चमत्काराचा थेट संबंध तुमच्या त्या भाग्याशी आहे, जे गेल्या अनेक वर्षापासून जणू निद्रिस्त अवस्थेत होते. तुम्ही आजवर प्रचंड मेहनत केली, कधी रात्रीचा दिवस केला तर कधी रक्ताचं पाणीही केलं, पण नशिबाने तुम्हाला नेहमीच हुलकावणी दिली आहे. मात्र गुरुजीच्या मते येत्या रविवारपासून तुमच्या कुंडलीतील मंगळ आणि शनीची अशी काही युती होते, ज्यामुळे तुमच्या भाग्याचा बंद दार सुद्धा खंडोबाच्या कृपेने उघडलं जाईल. रविवारच्या सूर्योदयासोबतच तुम्हाला असे काही अनुभव येतील, जिथे तुमच्या रखडलेली कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतील. हा केवळ योगायोग नाही मित्रांनो, तो तुमच्या कष्टाचं फळ देण्याची देवीची पद्धत आहे. लक्षात घ्या, मेष राशीच्या जातकांनो, दुसऱ्या चमत्काराचा वार हा तुमच्या दृश्य शत्रूवर होणार आहे, ज्यांनी तुमच्या साधेपणाचा मदतीचा गैरवापर वारंवार केला. तुम्ही नेहमीच मनाचा मोठेपणा दाखवला, पण त्या बदल्यात तुम्हाला फक्त अपमान, टीका आणि पाठीत वारच मिळाले. पण आता मेष राशीच्या जातकांनो, सावध राहा, कारण जेजुरीच्या खंडोबाची तलवार जशी अधर्माचा नाश करते, तसे तुमच्या विरोधात रचलेले सर्व षडयंत्र आता उलटी फिरणार आहेत. जे लोक तुम्हाला संपवण्याची स्वप्न पाहत होते, तेच आता तुमच्या प्रगतीचा वेग पाहून स्वतःच्या नजरेत खाली बघतील. रविवारपासून तुमची भीती कायमची नष्ट होईलच आणि तुम्हाला एक वेगळंच मानसिक बळ सुद्धा प्राप्त होईल. तर अशा प्रकारे मेष राशीच्या जातकांनो, या दोन्ही जे चमत्कारिक बदल आहेत, हे तुमच्या आयुष्यातील कष्टाची आणि अपमानाची साफसफाई करण्यासाठी आलेत. जेव्हा नवीन नशीब साथ देते आणि शत्रू पराभव होता, त्या विजयाची खरी गुढी उभारली जाते. ही तर फक्त एक झलक आहे मित्रांनो, खरा अर्थ अजून बाकी आहे. यानंतर दुसरा जो टप्पा आहे, तुमच्या रिकाम्या झालेल्या तिजोरीशी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याशी संबंधित आहे. तुमची आर्थिक कोंडी कशी फुटणार आणि खंडोबाचा आशीर्वाद तुमच्या घरात पैसा कसा खेचून आणणार, हे जाणून घेण्यासाठी पुढे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, एकही ओळ चुकू नका, कारण ही तुमच्या बदलाची वेळ आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, तिसरा चमत्कार तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या जखमेवर मलम लावणारा ठरेल. ही जखम म्हणजे आर्थिक विवेचना. मित्रांनो, तुम्ही आजवर पैशाच्या अभावामुळे खूप काही सुचलंय. कधी मुलांच्या इच्छा मारल्या, तर कधी जवळच्या लोकांकडे हात पसरवताना तुमचा अभिमानी मन आतल्या आत मेलं गेलंय. पण आता डोळे पुसा, कारण येत्या रविवारपासून तुमच्या कुंडलीत धनयोग इतका प्रचंड प्रबळ योग तयार होतोय, जी तुमची रिकामी झालेली तिजोरी पुन्हा एकदा भरून
लागेल. खंडोबाच्या भंडाऱ्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात पैशाची उधळण होईलच. त्यासोबतच असे काही मार्ग मोकळे होतील मित्रांनो, जेथून तुम्हाला उत्पन्नाची खात्री मिळेल. तुमची आर्थिक चिंता कायमची मिटली जाईल. तर मेष राशीच्या जातकानो, चौथा चमत्कार सुद्धा तुमच्या डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्याला उतरवणारा ठरेल. कारण व्याजाचे हप्ते भरता भरता तुमच्या नाकी नवालेत. दिवस रात्र तुम्हाला झोप लागत नाही. पण गुरुजीच्या भविष्यवाणीनुसार रविवारनंतर तुमच्या नशिबात अशा काही चमत्कारिक हालचाली होतील. जुने अडकलेले पैसे असो किंवा एखाद्या मालमत्तेतून मिळणारा तुम्हाला जबरदस्त असा नफा तुम्हाला या कर्जमुक्तीसाठी चांगला पुरेसा ठरेल. जे अधिकारी किंवा जी बँक तुम्हाला त्रास देत होती त्यांच्याशी संबंधित प्रश्नही सुटतील. खंडोबाच्या आशीर्वादाने तुमची रखडलेली व्यावसायिक कामे अशा मार्गाने मार्गी लागतील वेगाने की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्रगतीवर विश्वास बसणार नाही. तर मेष राशीच्या जातकानो, पैसा येतो तेव्हा माणसाची नेहमी दुःख सुद्धा आपोआप हळू दूर पळून जातात. हे दोन बदल तुमच्या आयुष्यात केवळ संपत्तीच नाही तर गेलेला मान सुद्धा परत मिळवून देतील. ज्यांनी तुम्हाला पैशावरून हिणवलं मित्रांनो, तेच आता तुमची श्रीमंती पाहून आश्चर्याने तोंडात बोटही घालतील. पण लक्षात घ्या, ही तर फक्त आर्थिक प्रगती आहे. तुमच्या आरोग्याचं, घराच्या शांततेचं काय? तर मित्रांनो, पुढे आपण बघणार आहोत की तुमच्या वैयक्तिक सुखाशी संबंधित पुढच्या ज्या चमत्कारिक घटना आहेत त्या आहे. विशेषतः 6वी घटना तुमच्या शरीरातील एका अशा बदलाशी संबंधित आहे ज्यामुळे पुढचा भाग किंवा पुढे पाहताना अजिबात तुम्ही ढिलाई करू नका. तर मेष राशीच्या जातकांनो, 5वा चमत्कार तुमच्या घराच्या त्या उंबरठ्याशी संबंधित आहे जिथे गेल्या अनेक दिवसांपासून फक्त शांतता आणि तणाव जाणवत होता. तुम्ही बाहेरून कितीही हसतमुखाने आलात तरी घराच्या 4 भिंतींत शिरताच तुमच्या मनावर एक अनामिक दडपण यायचं. किरकोळ कारणावरून होणारे वाद आणि घरातली कटकट यामुळे तुमची झोप उडाली होती. पण आता मेष राशीच्या जातकांनो, सुटकेचा निश्वास सोडा. येत्या रविवारपासून खंडोबाच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुखाचा पाऊस पडणार आहे. घरातील जुने मतभेद, नात्यांमधील दुरावा आणि कडू आठवणी जळून खाक होतील. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि घरामध्ये एखाद्या मंगल कार्याची नांदी होईल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबात पुन्हा एकदा हास्य फुलेल. तर मेष राशीच्या जातकांनो, 6वा चमत्कार तुमच्या शरीराशी आणि आरोग्याशी संबंधित आहे, ज्याकडे तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्ष करत होतात. सततची दगदग, मानसिक चिंता आणि अनियमित जीवनशैलीमुळे तुमचं शरीर साथ देत नव्हतं. कधी कंबरदुखी, कधी डोकेदुखी, तर कधी जुन्या व्याधींनी तुम्हाला ग्रासून टाकलं होतं. औषधोपचार करूनही तुम्हाला कायमस्वरूपी आराम मिळत नव्हता. पण गुरुजींनी सांगितलंय की रविवारच्या ग्रहपरिवर्तनानंतर तुमच्या आरोग्यात एक चमत्कारिक ऊर्जा संचारेल. खंडोबाच्या भंडाऱ्याची दैवी शक्ती तुमच्या शरीरातील नकारात्मकता बाहेर काढेल. जुन्या वेदनांपासून तुमची सुटका होईल आणि तुम्ही पुन्हा एकदा तरुणपणासारखा उत्साह आणि ताकद अनुभवाल. तर मेष राशीच्या जातकांनो, जेव्हा घर शांत असतं आणि शरीर निरोगी असतं तेव्हाच माणूस जगाशी लढण्याचं बळ मिळवू शकतो. भाग 3 मधील हे 2 बदल तुमच्या आयुष्याला एक भक्कम आधार देणार आहेत. पण लक्षात ठेवा, हे सुख टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये स्थिर होणं गरजेचं आहे. 7वी आणि 8वी घटना तुमच्या नोकरी व्यवसायात एक असा धमाका करणार आहे ज्याची कल्पना तुमच्या वरिष्ठांनीही केली नसेल. मेष राशीच्या जातकांनो, भाग 4 हा तुमच्या विजयाचा आणि सन्मानाचा अध्याय आहे, त्यामुळे पुढचा भाग पाहताना तुमची नजर स्क्रीनवरून हटवू नका. तर मेष राशीच्या जातकांनो, 7वा चमत्कार तुमच्या करिअरमध्ये आणि रोजगाराच्या क्षेत्रात एक असा रुद्रावतार धारण करणार आहे ज्याची कल्पना तुमच्या शत्रूंनी तर सोडाच, पण तुमच्या हितचिंतकांनीही केली नसेल. मेष राशीचा स्वामी मंगळ हा ऊर्जेचा कारक आहे आणि गुरुजींच्या मते येत्या रविवारपासून तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व इतके वाढणार आहे की जे लोक कालपर्यंत तुम्हाला साध्या कामासाठी राबवून घेत होते तेच आता तुमच्या हाताखाली काम करण्यासाठी उत्सुक असतील. नोकरीत बढती, पगारात मोठी वाढ किंवा परदेशाशी संबंधित एखादा मोठा प्रोजेक्ट तुमच्या झोळीत पडण्याचे योग आहेत. तुमची जिद्द आणि मेहनत आता फळाला येणार आहे, कारण तुमच्या विजयाचा शिक्का आता खुद्द नशिबाने मारला आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, 8वा चमत्कार तुमच्या सन्मानाशी आणि गमावलेल्या प्रतिष्ठेशी संबंधित आहे. अनेकदा असं घडलंय की तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय दुसऱ्यानेच लाटलं आणि तुम्हाला मात्र कोपऱ्यात उभं केलं गेलं. लोकांच्या मेळाव्यात असूनही तुम्हाला जी अपमानाची वागणूक मिळाली त्या जखमा अजूनही तुमच्या मनात ताज्या आहेत. पण आता मेष राशीच्या जातकांनो, काळ बदलला आहे. रविवारनंतर समाजात तुमची एक दबदबा निर्माण होईल.
ज्यांनी तुम्हाला एकेकाळी नाकारलं होतं तेच आता तुमची वेळ मागून तुमची भेट घ्यायला येतील. खंडोबाच्या आशीर्वादाने तुमच्या शब्दाला आता राजमान्यता प्राप्त होईल. हा केवळ सन्मान नाही तर तुमच्या कष्टाला मिळालेली दैवी पावती आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, इथपर्यंत तुम्ही 8 चमत्कार ऐकले आहेत, पण आता जो 9वा चमत्कार येणार आहे तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धमाका ठरणार आहे. हा 9वा चमत्कार ऐकताना तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत, कारण तो थेट तुमच्या नशिबाच्या अंतिम ध्येयाशी संबंधित आहे. गुरुजींनी या शेवटच्या घटनेबद्दल जे सांगितलंय ते ऐकल्याशिवाय तुमची ही प्रतीक्षा पूर्ण होऊच शकत नाही. काय आहे तो 9वा महाचमत्कार आणि रविवारचा तो अघोरी बाधानाशक उपाय जो तुमच्या घरावरील सर्व संकट कायमची दूर करेल? तर मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या 9व्या महाचमत्काराची, जो तुमच्या आयुष्याचा क्लायमॅक्स ठरणार आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हा चमत्कार तुमच्या त्या एका जुन्या आणि अपूर्ण स्वप्नाशी जोडलेला आहे, ज्यासाठी तुम्ही आजवर खूप अश्रू ढाळले आहेत. येत्या रविवारी संध्याकाळच्या वेळी ग्रहांची अशी एक दुर्मिळ युती होत आहे, जी तुमच्या आयुष्यात राजयोग निर्माण करेल. यामुळे एखादी अशी अनपेक्षित घटना घडेल, मग ती स्वतःच्या हक्काच्या घराची प्राप्ती असो, वारसाहक्काने मिळालेली संपत्ती असो, किंवा एखादा असा मोठा विजय जो तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करेल. खंडोबाच्या आशीर्वादाने तुमचं नशीब आता शिखरावर पोहोचणार आहे, हे निश्चित. तर मेष राशीच्या जातकांनो, हे सर्व 9 चमत्कार तुमच्या आयुष्यात वेगाने घडावेत आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर व्हावेत, यासाठी गुरुजींनी एक अत्यंत प्रभावशाली मंत्र आणि अमोघ उपाय सांगितला आहे. रविवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी स्नान उरकून कपाळाला शुद्ध भंडारा हळद लावा आणि जेजुरीच्या खंडेरायाचे स्मरण करून या मंत्राचा 11 वेळा जप करा. ओम नमोजी मार्तंड भैरव, तुझा यलकोट झाला थोर, शत्रूचा करसी संहार, मजवरी कृपा करी निरंतर. हा मंत्र उच्चारताना तुमच्या मनातील सर्व इच्छा खंडोबाचरणी अर्पण करा. या मंत्राच्या शक्तीने तुमच्या घरातील नकारात्मकता, नजरबाधा आणि अघोरी संकटे कायमची जळून खाक होतील. तर मेष राशीच्या जातकांनो, ही भविष्यवाणी केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कष्टाचा घडा भरल्याची ही देवाने दिलेली पोचपावती आहे. आजवर तुम्ही जे दुःख आणि अपमान सोसले त्याचा हिशोब आता चुकता होणार आहे. पण लक्षात ठेवा, नशीब जेव्हा भरभरून देतं तेव्हा नम्र राहणं हीच खरी भक्ती आहे. जर तुम्हाला खंडोबाच्या आणि श्री स्वामी समर्थांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच एळकोट एळकोट जय मल्हार किंवा श्री स्वामी समर्थ लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा. ज्याची भक्ती खरी असेल त्याला रविवारपासून हे अनुभव नक्कीच येतील.